माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अव्हेरू. मती मंद मी तुझी दासी, ठाव द्यावा पायापासी. तुझ विन सखे कोण माझे करील संरक्षण. अंत किती पाहसी देवा, थोर श्रम झाले जीवा. सकळ जीवीच्या जीवना जणी म्हणे नारायणा, मी तुझे गाले करू नको मजसी अव्हेरू. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. माझी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दळाळा. तुमचा अनुग्रहाद लोपावण झालो चराचरे मी कळा कुसरी. काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. प्रथम नमन कर गणनाथा उमाशंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत. दुसरी बंधू सारदाचे चतुर्णाचे आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत. आता वंदू देव ब्राह्मण जांचने पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते चिंतया माशे दंडवत. आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरेचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार तया माशे दंडवत. आता नमो रंग भूमिका, आता नमो रंग भूमिका. आता कीर्तने उभे होती लोका, कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदंग श्रोते देता, टाळ मृदंग श्रोते देता. दया माझे दंडवत, दया माझे दंडवत. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली. बोबड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ्या नामा म्हणे. माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला, मी तुझे गाले करू नको मजसी अव्हेरू. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत जनाबाई महाराजांचा. पाठातला नसला तरी अभंगातले शब्द सर्वांच्या पाठातले. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. सर्वांचं आदराचं स्थान, ज्यांना सर्वजण आदराने काकू म्हणायचे, त्या पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय केशर काकू त्यांच्या 19व्या पुण्यस्मरणार्थ घडवून आलेला हा सोहळा अतिशय सुंदर नियोजन. अधून मधून डॉक्टर भस्मे सरांनी सारखं करून दिलेलं स्मरण कुठपर्यंत आला म्हटलं, आल्यावर 11:30 वाजणार आहे. अण्णांनाही खात्री आहे, काकूला जाऊन इतके वर्षे झाले तरी विश्वास बसत नाही काकू गेल्या. त्या आपल्यातच आहे असा अजूनही सर्वांना भास होतो. पुन्हा एक वाईट घटना घडली. अण्णाच्या भगिनी पुष्पाताई पांगारकर, त्यांच्याकडे बघितलं की दुसऱ्या काकूच वाटायच्या, त्याही गेल्या.
या संबंधाने त्यांचे सुपुत्र सन्माननीय माजी मंत्री अण्णा विठ्ठलरावजी, भूषणराव, रविदादा, योगेश भाऊ असतील, या सर्व परिवाराने दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, क्षीरसागर परिवारावर सगळ्या वारकरी संप्रदायातल्या महात्म्यांचं प्रेम आहेच होतं, पण तेवढंच केशर काकूवर होतं. म्हणून पुण्यस्मरण काकूचं म्हटलं की सगळी जिल्ह्यातली महाराज मंडळी आवर्जून उपस्थित. प्रथमतः आज सप्ताह सुरू केला अण्णा तर 2 महिने महाराज कीर्तनाचे संपणार नाही एवढे महाराज आज उपस्थित आहे. प्रथमतः येथील सर्व महाराज मंडळीला मनोभावे वंदन करतो. मृदंगाचार्य तुम्हालाही नमस्कार. वृंदावनवाल्या ताई, विनेकरी बाबा, ढाकणे बाबा पासून सगळे गायनाचार्य, टाळकरी, पूजनीय महात्मे, आमचे वर्गमित्र नवनाथजी बाबा, कूटभंग, व्यंकटस्वामी बाबा, सगळे बाबा. काही बाबांचा उल्लेख केला तर काही राहून जातात आणि म्हणून प्रत्येकाचा उल्लेख केल्यापेक्षा टाकायला मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी हे मस्तक हे अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम तुम्हालाही नमस्कार. शूटिंग वाले तुम्हालाही नमस्कार. पत्रकार मंडळी तुम्हालाही नमस्कार. आई बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, अतिशय सुंदर मंडप, भागवा भागवी नाही, काटकसर नाही. लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तसं काकूच्या ऐश्वर्याला शोभेल असा हा ऐश्वर्य संपन्न सोहळा. म्हणून सर्व संयोजक मंडळीला धन्यवाद देतो, पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातील मंडळी येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं. म्हणून संयोजक मंडळीच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद. काकूनी बरीच कीर्तन माझी ऐकली. आमचे चोले बाबाचं गाव खडकी, तिथे एवढ्या अडचणीत काकू माझ्या आधी यायच्या. चाकरवाडीच्या सप्ताहात काकू स्टेजवर असायच्या, अण्णा असायचे. काकू म्हणायच्या अण्णाला बोलायला द्या. अजून परंपरा सांभाळली. एवढी गर्दी यावर्षी होती तरी अण्णाचं भाषण झाल्याशिवाय कार्यक्रम पूर्ण केला. खूप श्रद्धा काकूंची वारकरी संप्रदायावर, त्या संप्रदायातल्या मंडळीवर, त्या महात्म्यावर शेवटच्या श्वासापर्यंत. आणि म्हणून न चुकता सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. पुण्यस्मरण, पुण्यतिथी कोणाची होत नाही. पुण्याचा संचय करणारा त्याला पुण्यात्मा म्हणतात. तो पुण्यात्मा ज्या तिथीला देह ठेवतो त्याला पुण्यतिथी म्हटल्या जातं. मग पुण्य पुण्य म्हणजे नेमकं काय? परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याला पीडा करणं हे पाप आहे आणि परोपकार करणं याचं नाव पुण्य आहे.
एक सेना महाराजांचा अभंग आहे. तुम्ही तुकोबाराच्या गाथ्यात पाहाल ना, हा नाही असं म्हणाल, म्हणून सेना महाराज. जे करती पर उपकार, जे करती पर उपकार, जे करती पर उपकार, जे करती पर उपकार, त्याच्या पुण्या नाही पार, त्याच्या पुण्या नाही पार, त्याच्या पुण्या नाही पार. ही व्याकरणातली तरी नाईलाजानं येते. जेव्हा नाईलाज होतो तेव्हा तरी शब्द येतो. अण्णा 7 दिवस सप्ताह आहे, या दररोज कीर्तनाला शक्य नाही बाबा. काल्याला तरी, हे नाईलाजानं. दररोज या, नाही जमत तर काल्याला तरी. दूध द्या दूध, शक्य नाही. ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, उपकार तरी नका घालू दूध दयामध्ये सारे, नका घालू दूध दयामध्ये सारे, दयामध्ये ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा, ताकाचे उपकार तरी करा. अन्नदान करा, शक्य नाही. फुकाचे जीवन तरी पाजा, तरी तिथे येतो. अन्न नाही तर पाणी तरी, दूध नाही तर ताक तरी, तसं फार नाही तर थोडा तरी. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. हजारो परिवार सुखी करणारे केशर काकू, हजारो. ते तोंडानं आशीर्वाद देत नसले तरी त्या परिवाराचं हृदय रडून रडून काकूला आशीर्वाद देत असते की काकू तुमच्यामुळे आमचं कल्याण झालं. असं परोपकारी जीवन जगणाऱ्या काकू. परोपकार म्हणजे पुण्य आहे. ते पुण्यात्मे ज्या तिथीला ठेवतात देह, त्याचं नाव आहे पुण्यतिथी. म्हणून काकूच्या पुण्यतिथी स्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. अभंग सर्वांचा परिचयाचा आहे, संत जनाबाईचा. आपल्या लक्षात येईल, जगातलं सर्वात मोठं तीर्थ आई आणि बाप, याच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ असूच शकत नाही. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, ते सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा भगवान अजूनही विटेवर उभा आहे. त्याचं कारण शोधा. काय केलं त्याने? माय बापाची सेवा, ही त्याचं उत्तर आहे. आपण पहा, ते सर्वांना इतिहास माहिती असल्यामुळे 1 मिनिटात, बरोबर 1:15 अण्णा माईक तुम्हाला. 1:30 सगळे संपेल, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बायकोला खांद्यावर, मायबापाच्या गळ्याला दोरी, असं पुंडलिक राय. आताचं पंढरपूर म्हणजे तेव्हाचा कुक्कुट स्वामीचा आश्रम. तेव्हा पंढरपूर कुक्कुट स्वामीचा आश्रम. काशीला निघालेले पुंडलिक राय थांबले मुक्काम म्हणून. रात्री मध्यरात्र झाली असेल, 3 काळा कुट्ट स्त्रिया, काळा कुट्ट, कुक्कुट स्वामीच्या आश्रमात प्रवेश केला. त्यांनी पुंडलिक रायाचं लक्ष केलं आणि 1 तासाने बाहेर पडल्या. चंद्रासारख्या दैदिप्यमान होत्या. पुंडलिक रायाची उत्सुकता शिगेला पोहोचली. आता तुम्ही तासापूर्वी या आश्रमात प्रवेश केला, काळा कुट्ट होत्या, आता चंद्रासारख्या दैदिप्यमान झाल्या. कोण आहात तुम्ही? मी गंगा आहे, ही यमुना आहे, ही सरस्वती. काळा कुट्ट होत्या. तुझ्यासारखे पापी दिवसभर आंघोळ्या करतात ना रे आमच्यात, त्याच्यानं काळा पडतोय आम्ही. इथे दररोज आम्ही रात्री 1 तास या साधूची सेवा करतो. पहिल्यासारखं स्वरूप आम्हाला प्राप्त होतं. तीर्थाला सुद्धा पवित्र करण्याची क्षमता महात्म्यामध्ये आहे. पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णव, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्वकाळ पाया तळी, पर्वकाळ पाया तळी तीर्थे तया
जे तया ठाया येती पुनीत व्हावया पर्वकाळ पाळा तळी वसे वैष्णवा. त्या निघून गेल्या. सकाळी पुंडलिक रायाने कुक्कुट स्वामीला विचारलं, महात्माजी बोलो यहां से काशी कितनी दूर है? काशी जाना चाहते क्या? हाँ. ये रस्सी लगाई है गले के कौन है? मेरे माँ बाप. और कंधे पर बिठाई मेरी पत्नी. शर्म नहीं आती? हा? अरे बायकोला खांद्यावर बसवलं, माय बापाच्या गळ्याला दोरी लावली आणि काशी विचारतो? अरे तुला काशीला जाण्याची गरज काय? माय बाप केवळ काशी न जावे तिने काशी, तिने न जावे तिने काशी, तिने न जावे तिने काशी. बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. एवढा परिणाम झाला. डोके मांडीवर घेतले मायबापाचे, सेवा सुरू केली. एवढी सेवा एवढी सेवा एवढी सेवा जगाच्या बापाला यावं लागलं. पुंडलिका मी आलोय बाबा. तोंडावर बोट ठेवलं. बोलू नका देवा, बडबड करू नका. का? माझे मायबाप झोपलेले आहे. मग न घडे प्रसंग बोलण्याचा, न घडे प्रसंग बोलण्याचा, न घडे प्रसंग बोलण्याचा, न घडे प्रसंग माझ्या पितयाची होईल निराभंग. माझ्या पितयाचे होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. अरे मग साधा माणूस आला तर कुठे बसू कुठे नाही होते. मी जगाचा बाप, काळजी करू नका, व्यवस्था करतो. ऐसा कैसा रे तू ढीट, मागे भिरकाविली विट. आता विटेवर उभं राहा देवा. युगे झाली 28, अजूनही न मनसी पैसे. मी का सांगतो हे? जगातले सर्व तीर्थ निर्माण करणारा भगवान अजूनही उभा आहे. काय कारण? पुंडलिक रायानं केलेली मायबापाची सेवा. तुका म्हणे मात धन्य त्याची, तुका म्हणे मात धन्य त्याची, मात धन्य त्याची. पुंडलिकासाठी अजून तिष्ठते, पुंडलिकासाठी अजून तिष्ठते. तुका म्हणे मात धन्य त्याची, सकळ तीर्थाचे येथुरे जे का माता पितरे. आज सगळे आहे, पण हे कौतुक पाहायला काकू नाही आणि वडील सोनाजीराव नाही. आणि असं आहे, जेव्हा चांगले दिवस असतात, ज्यांनी कष्ट केलेले असतात, हे प्रत्येकाच्या जीवनातले अनुभव आहे यांना. तात्या, जे मायबाप अर्धपोटी राहिले, मोलमजुरी केली, गाठी गाठीचं लुगडं आई नेसली, पण लेकराला नवीन कपडे शाळेत जायला, स्वतः आजारी पण दवाखान्यात खोकला आला तरी बाळाला घेऊन जाणारे मायबाप, कष्ट उपसलेले मुलं जेव्हा होतकरू झाले,
मोठी नोकरी लागली, खूप पैसा येऊ लागला आणि ठरवलं त्यांनी आता मोठा बंगला बांधायचा. आई वडिलांसाठी एसीचा रूम, 2 माणसं सेवेसाठी ठेवायची. बंगला बांधून झाला, एसीचे रूम काढले, पण मायबापाचे फोटो लावावे लागले. लक्षात, जेव्हा चांगले दिवस येतात, ज्याने कौतुक करावं असं वाटतं, त्या कौतुकाच्या थापा निघून जातात. अरे माणसाचं काय, देवाला सोडलं नाही या घटनेने. 1 मिनिट घेतो, किती मिनिट वाढू द्या, बरोबर करतो. 14 वर्षांनी अण्णा हनुमानजींनी निरोप आणला भरतजी नंदीग्रामात. भरत जी, तुम्हारे भैया 14 साल के बाद आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐक, आणि भरतजी हनुमंताच्या भोवताल नाचले. मारुती राया, हा संदेश ऐकायसाठी 14 वर्षे बसलो तपाला. काय देऊ तुम्हाला या मोबदल्यात? काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील. माझी आई कौसल्या आरती ओवाळल, दादाचा वहिनीचा जय जयकार होईल. सिंहासनावरचं राजा राणीचं रूप मी या डोळ्यानं पाहिल, आणि पवित्र झालेले दोन्हीचे दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. ही सावत्र बंधूचं सांगतो. भरतजी पळत आले, 14 वर्षांनीच आले होते भरतजी. राजमहालापुढे माय कौसल्याच्या, माताजी, आवाज वडकला. बाहर आले, क्या हुआ बेटा? अभी भी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र जी आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. एवढं ऐकलं आणि माय कौसल्याचं रडणं सुरू झालं. भरतजी अजून पुढे आले. माँ, 14 साल के बाद मेरा भैया आ रहा है. हाँ, आपको खुशी नहीं हो रही? हो रही बेटा. तो रो रही क्यों? रोने का अलग कारण है बेटा. आज तुम्हारे पिता दशरथ जी की याद आई. उनकी बहुत इच्छा थी राम का राज तिलक देखने की. आज तुम्हारे पिता दशरथ जी होते तो नाचने लग जाते बेटा. आज तुम्हारे पिता दशरथ की याद आ रही करके रो रही. मी का सांगतो, अरे जिथं भगवंताचा राज्याभिषेक बघायला कौतुक पाहण्याचा बाप नाही, तिथे काय पाड आमा मानवाचा. विठ्ठल जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ आई आणि बाप, याच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ असू शकत नाही. तुम्ही किती मोठं व्हा, किती मोठं व्हा अण्णा, तुम्हाला नातवंड असू द्या, पण आईच्या पुढे उभं राहा, तेव्हा तुम्ही तिला तिचं लेकरू असता. नातवाला आजोबा आहे, पण आईला बाळ असतं, हे लक्षात ठेवा. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा आईच्या भेटीला गुजरातमध्ये जायचे, ते पांढरी साडी, पांढरे केस झालेली आई, दात पडलेली, मुखात सुरकुत्या पडलेली, चष्मा. एकदा दाखवलं टीव्हीला, चिकटून बसले माय लेकर, पंतप्रधान भारताचे आणि आई, जॅकेटवाले साहेब आणि पांढऱ्या साडीची आई बाकड्यावर चिकटून बसले. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं. साहेबांनी घेतलं, पण शेवटचा घोट घाईत घेतल्यानं गालावर उतरलं. हे नीट आहे. जसं पाणी गालावर उतरलं, आईनं लगेच साडीच्या पदरानं साहेबाचं तोंड पुसून दिलं. तोंड पुसता येत नाही का त्यांना? पंतप्रधान आहे भारताचे. मी का सांगतो, पंतप्रधान भारताला आहे, पण आईला लेकरू आहे. विठ्ठल या अभंगामध्ये संत जनाबाईचा अभंग असला, सर्वांना माहिती. आपला अनुभव सांगताय. संत जनाबाई गंगाखेडच्या, गंगा, दमा वडिलाचं नाव आणि करुंड हे आईचं नाव. आई मरण पावली लहानपणीच, आणि 5 वर्षाची जनाबाई झाल्यावर दमा मरण पावला. पण दमा म्हणजे वडील, त्यांना दृष्टांत झाला होता की ही महान अधिकारी मुलगी आहे. पंढरपूरला संत दामाजीच्या दरबारात, कारण नामदेवाचा जन्मच व्हायचा होता. जनाबाई नामदेवापेक्षा वयानं मोठी, म्हणून दामाजीचं नाव घेतलं. तिथे दामाजीच्या परिवारात नेऊन सोड तिला. दृष्टांत झाल्याप्रमाणे नेऊन सोडलं. आई गेली, बापही गेली.
मग जनाबाई सगळी सेवा करायची नामदेवरायाच्या परिवाराची. विठ्ठल भक्तीमध्ये रममाण झालेला सगळा परिवार. ती 15वी जनाबाई एक दिवस राऊळात आली आणि पांडुरंगाच्या पायावर 7 वर्षाची जनाबाई डोकं आपटून आपटून रडली आणि देवाला वेदांताच्या भाषेपेक्षा अश्रूची भाषा लवकर कळते. रडावं ते देवासाठी नाही तर संतासाठी, संसारासाठी रडू नका. रडायचं असेल तर देवाजवळ रडा, नाही तर संताजवळ रडा. संसारिकाच्या पुढे रडू नका. छाती काढून चालत जा, क्योंकि वो भी रोने वाले आप भी रोने वाले, कौन किसी के आंसू पोछेंगे. जर रडला तर तात्पुरतं म्हणतं ते वाईट झालं, वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे, वाईट झालं, वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे, वाईट झालं. आणि तुम्ही गेला अख्ख्या बीड शहरात विनामूल्य जाहिरात करता. काल आलत सकाळी ढसा ढसा रडलं पठ्ठ्याजवळ, अशी विनामूल्य सेवा करतो तुमची. म्हणून छाती काढून चालायचं प्रापंचिकाच्या पुढे. रडायचं असेल तर आळंदीला जाऊन माऊलीच्या समाधीवर डोकं आपटून रडा, नाही तर पंढरपूरला जाऊन पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून रडा. अश्रू पुसणारे फक्त जगात 2 आहे, संत अथवा भगवंत. विठ्ठल का रडते जना? देव म्हणतात का रडती? कारण हा देवासोबतचा संवाद आहे. का रडती? आता मला कोणी नाही देवा. का? माया मेली बाप मेला सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला. आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला. सगळ्या अभंगच म्हणत बसला. जे लागतं तेवढंच पाहिजे. आता तू शांत राहा. पांडुरंग म्हणाले का रडती जना? तर का डाकणे का रडती म्हटल्यावर उत्तर दिलं पहिलं चरण. उभा पाहिजे ना. माया मेला माया मेली बाप मेला, माया मेली बाप मेला. आता सांभाळी विठ्ठला,
आता कोणी नाही देवा. माय मेली बाप मेला. आता पंढरपूरला आली, आता सांभाळी विठ्ठला. वास्तविक हा फार मोठा संबंध आहे, अभंग जनाबाईचा आहे. पण त्यांची नम्रता पुढे दिसणार आहे तुम्हाला. नाही, जनाबाई कोण आहे? प्रत्येक युगामध्ये याला आविष्कृत भक्त म्हणतात. आविष्कृत, अधिकृत, पुरस्कृत आणि अंगीकृत, जे भक्ताचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. अंगीकृत भक्त पांडव आहे. अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदे तेही त्याने वंदे केले. नाहीतर 5 पासून 5 जन्मले एका नारीच्या पोटी. हे अंगीकृत आहे. वाईट भावनेनं देवाकडे गेले, पुतना, मावशी, शिशुपाल, हे पुरस्कृत आहे. देवच पण अवतार भक्ताचा घेता ते अविष्कृत आहे. तुम्हाला पाठ आहे, लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग, फक्त नाव ठेविले ज्ञानी. हे अविष्कृत आहे. आणि देवाला बजावून सांगतात, देवा तू किती अवतार घे, पण हक्काने आमचा भक्तपणा आम्ही गाजवणारच. हे अधिकृत आहे. म्हणून तुम्हाला पाठ नाही मला माहिती आहे, पण जमते ते, घाबरायचं काही कारण नाही. अन्न आपलेच आहे. जनाबाईचाच अभंग सांगतो. हिरण्यकश्यप कुणी नामा प्रल्हाद, हिरण्यकश्यप कुणी नामा प्रल्हाद, हिरण्यकश्यप कुणी नामा प्रल्हाद, हिरण्यकश्यप कुणी नामा प्रल्हाद. पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद, श्रेष्ठ दासीचे पद. पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद, ते श्रेष्ठ दासीचे पद. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित, ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित, ऐका नामयाचा जन्म मूळ संचित, ऐका नामयाचा जन्म मूळ संचित. आपण जाऊ, अजिबात घाबरायचं काय कारण आहे. ऐका हो नाम, हा जनाबाईचा अभंग आहे. हिरण्यकश्यप कुणी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. तुझा अवतार यासी अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारी लीलात. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, उपजा नाम देवे माझा उद्धार केला. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, त्याची सेवे लागे दासी जन्मली जनी. है ना? म्हणून चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. चौयुगाचा हा प्रल्हादजी झाला तर जनाबाई पद्मिनी दासी झाली. हा अंगद झाला तर ही मंथरा झाली. हा उद्धव झाला ही कुब्जा झाली. आणि हा नामदेव झाल्यावर ही जनाबाई झाली. मग गंगाखेडची तिथं का गेली हे पूर्वीचे संबंध. विठ्ठल आणि मग पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून जनाबाई रडू लागली. तेव्हा का रडते जना, आता कोणी नाही देवा. माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. आता मी तुझ्याकडे आली, आता स्वीकार करणं हे तुझं कर्तव्य आहे. हे पहा, सगळ्या जगातल्या नद्या समुद्राकडेच का जातात? नद्या समुद्राच्या मुली आहेत. समुद्रापासून नदीचा जन्म आहे. काय म्हणतील डोंगरावर? अरे का डोंगरावर काय पाणी आहे का? समुद्रातल्या पाण्याची वाफ झाली, मेघात रूपांतर झालं, आणि तो डोंगरावर पाऊस पडला, आणि तिथून नदी वाहायला लागली. मग लोक म्हणतात डोंगरावरून उगम पावली. पण जन्म सागरात आहे, सागरात. म्हणून सगळ्या नद्या समुद्राकडे जातात. आणि समुद्र मोठ्या प्रेमानं, अरे हे बापाचं लेकीचं नातं तुम्हाला चांगलं माहिती आहे डाके नाना. बाप मेला की माहेरचा आनंद लेकीचा संपला. निस्वार्थी प्रेम असते बापाचं मुलीचं.
मुलाचं प्रेम असते बापावर पण स्वार्थी असते. ते म्हणतं काही नाही 5-10 वर्षे त्रास आहे, म्हातारं मेलं की तिजोरी आपलीच आहे. मुली बसल्या इथे, त्यांना विचारा 20-22 साल तक जिस घर को मैं मेरा मेरा कर रही महाराज, मुझे मालूम है सब छोड़ के जाना पड़ेगा, तो भी प्यार करती है. गरीबाची मुलगी असो का श्रीमंताची, सर्व सहन करेल पण बापाचा अपमान सहन होत नाही तिला. बापावरून बोलू द्या, मग ती उभी राहते. बरं का सासूबाई, श्रीमंतीच्या तोऱ्यात बोलताय तुम्ही. मोलमजुरी करणारा बाप आहे माझा, पण इज्जतदार आहे. एक दिवस रॉकेल वतून पेटवा मला, सगळ्या परिवार, पण खबरदार कधी माझ्या बापाचं नाव काढलं तर नाही सहन करत. आणि बापाचं तसंच आहे. बाप मरताना मुलांना सांगतो काही करा, जेवढ्या लवकर आणता येईल तेवढ्या माझ्या लेकीला आणा, एक शब्द बोलू द्या आणि मग मरू द्या. हा निस्वार्थी प्रेमाचा संबंध आहे. तसं नद्या लेकी आहे, समुद्र बाप आहे, मोठ्या प्रेमानं स्वीकारतो. नाहीतर गंगा गेली सिंधूपाशी, गंगाबाई सिंधुबाई नाही, हे मराठी समजून घ्या. गंगा म्हणजे नदी आणि सिंधू म्हणजे समुद्र. नाही तर आनंद त्या बहिणीच डोळ्यापुढं आपलं चाललं हे कीर्तन. गंगा गेली सिंधूपाशी म्हणजे गंगा म्हणजे नदी समुद्रापाशी गेली. तो म्हणला यायचं नाही माझ्याकडे. मग तिने जावे कवना ठाजा, सांगा माझं पंढरी राजा, सांगा माझं पंढरी राजा, सांगा माझं पंढरी राजा. तिने जावे कवना ठाजा, पंढरी राजा, सांगा माझं पंढरी राजा, सांगा माझं पंढरी राजा. इथे प्रश्न आहे पहिल्या चरणात. गंगा गेली सिंधूपाशी, त्याने अव्हेरिली तिशी. नदी जर समुद्राजवळ गेली तो तिचा स्वीकारच करतो का अव्हेर करतो. तसं मी तुझे गा लेकरू नको मजसी अव्हेरू. शब्द बरोबर लक्षात, नको मजसी अव्हेरू. का गंगा गेली सिंधूपाशी दृष्टांत दिला, तिने अव्हेरिले, त्याने अव्हेरिले त्याशी. बस तसं तिचं मिलन सागरामध्ये. अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी आज एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी. तुका मन गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्या उर्मी एक माया. राधे राधे. अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया. तुका मन गंगा सागर संगमे, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी एक माया, अवघ्या झाल्या उर्मी झाल्या उर्मी एक, झाल्या उर्मी एक माया. प्रकारांना हे सगळे हिरे तुमच्या भागातलेच आहे. फक्त त्याची क्यू येते म्हणताना त्याचा जीव कुठं असतो हेच कळत नाही. त्याची तब्येत बघा. पुढे ये बरं, लोकांना बघू दे. पुढे तर येतो. याचा आवाज होता तो, पुढे ये ना, अजून पाहिलं नाही. हा अभिमन्यू ढाकणे जरा काही खात जा रे. अण्णाला सांगतो मी व्यवस्थित. स्वामींची बाबाची कृपा आहे. खरं आहे, खरं आहे. पण ते अजिबात परवा करत नाही म्हणताना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तू का म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमाय. जसा सागर त्या नदीचा स्वीकार करतो, या न्यायानं मी तुझे गाले करू नको मजसी अव्हेरू. इथपर्यंत आलो आपण. टेन्शन घ्यायचं नाही. नको मजसी अव्हेरू. मी तुझी दासी, मती मंद मी तुझे दासी, मती मंद मी तुझे दासी. धाव धाव पाया पासी, धाव धाव पाया पासी, धाव धाव पाया
भजसी अव्हेरू, जर तू स्वीकार केला नाही पांडुरंगा तर जगात माझा कोणी स्वीकार करणार नाही. का? मतिमंद मी तुझी दासी. चांगल्याचा कोणी स्वीकार करतय सखाराम पाटील? मतिमंद. मतिमंद. आता ही नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं डाके बाबा, याला म्हणतात नम्रता. पंगत मिष्टान्नाची पाहिजे आणि मालक पंक्तीतून फिरतो. श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे आणि मालक पंक्तीतून फिरून जेवणाऱ्याला विनंती करतो, गरिबाची चटणी भाकरी गोड करा, गरिबाची चटणी भाकरी गोड करा, गरिबाची चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरी आहे का होती? मी जर त्या पंक्तीत असतो तर म्हटलं असतं, अण्णा हे चटणी भाकरी 2 टाइम होऊ देत जा. आता आहे ना 1:30 वाजता आहे. अरे श्रीखंड आहे, बासुंदी आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे, तरी पंक्तीचा मालक म्हणतो गरिबाची चटणी भाकरी गोड करा. हे त्या अन्नदात्याची नम्रता आहे, हे लक्षात ठेवा. तसं नसावं तसं म्हणावं, ही नम्रता. एकानं चटणी भाकरीचीच पंगत घातली डाके बाबा, कोण्या गावाला विचारू नका, फक्त ऐकत राहा. वैशाख महिना निवडला, हे नीट ऐका. महिना वैशाखचा, वेळ दुपारी 2 वाजता. माळरान, मंडप टाकला नाही. बाजरीच्या भाकरी जाळून टाकल्या, त्याच्यावर हिरव्या मिरच्याचा ठेचा, त्याच्यात मीठ नाही, तेल नाही, प्यायला पाणी नाही. अशा ठिकाणी 2 वाजता बसवले लोक जेवायला. हिऱ्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, लॉकेट गळ्यात, पानाचा विडा तोंडात आणि पंक्तीतून फिरतो. चटणी भाकरी गोड करा. खरं सांगा, एवढ्या उन्हात दुपारी 2ला सखाराम पाटील हिरव्या मिरचीचा ठेचा गोड लागल का? चटणी भाकरी गोड करा, चटणी भाकरी गोड करा, चटणी भाकरी. त्याच गावातलं एक गरम डोक्याचं होतं जेवायला. डोकं उन्हानं तापल्यामुळे डबल गरम झालतं. हिरव्या मिरच्याचा ठेचा खाल्ल्यानं 64 टेम्परेचर झालतं. डोळ्याला धारा लागल्या होत्या आणि प्यायला पाणी नव्हतं. तितक्यात हे म्हणतं पंक्तीवालं, चटणी भाकरी गोड करा. या बापानं घातली होती का पंगत? अरे का माणसं मारायची होती तर घरी रोगोर आणून देता प्रत्येकाला. आम्ही घरी आत्महत्या केल्या असत्या. ते का एवढ्या उन्हात दुपारी 2 वाजता हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि चटणी भाकरी गोड करा. म्हणजे चटणी भाकरीचीच पंगत असावी, चटणी भाकरी गोड करा म्हणावी, याला नम्रता म्हटल्या जात नाही. पंगत मिष्टान्नाची असावी आणि गरिबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं, ही नम्रता आहे. तसं मतिमंद जनाबाई म्हणतात, ही जनाबाईची नम्रता आहे. आणि जनाबाई जर मतिमंद असती तर एवढी अभंग रचना केली असते का? 12.5 कोटी जनाईची वाणी, 12.5 कोटी जनाईची वाणी, 12.5 कोटी जनाईची वाणी, 12.5 कोटी जनाईची वाणी. येते चक्र पाहणी तिच्या घरा, येती चक्र पाणी तिच्या घरा, येती चक्र पाणी तिच्या घरा. सगळ्यांनी अभंग लिहिले, कारण तो संकल्प झाला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ऐकलं अण्णा की वाल्मिकीने 100 कोटी श्लोकाचं रामायण केलं. नामदेवरायांनी विचार केला, मी अजून एकही अभंग लिहिला नाही. नामदेवानी प्रतिज्ञा केली, मी 100 कोटी अभंग लिहिणार. पांडुरंग म्हणाले, काय करून बसला नाम आहे? अरे 100 कोटी अभंग कसं शक्य आहे? ते वाल्मिकीला कसं शक्य झालं? तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे, तेव्हा आयुष्य भरपूर होतं. प्रत्येक युगामध्ये 1 शून्य कमी झालं अण्णा. सत्ययुगात माणसाचं 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. शून्य कमी झालं, मग 10,000 वर्ष, पुन्हा शून्य कमी झालं 1,000 वर्ष यावर, पुन्हा शून्य कमी झालं 100 वर आलं. या असं विठ्ठल 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 विठ्ठल
भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त विठ्ठल प्रत्येक युगात एक शून्य कमी झालं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. सत्ययुगात शून्य कमी झालं. त्रेतायुगात 10,000 वर्षे पुन्हा शून्य कमी झालं. द्वापारात 1,000 वर्षे पुन्हा शून्य कमी झालं. कलियुगात 100. आता 100वर आलं. आता सर्व मिळून देवाला प्रार्थना करू, देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत पडू नका. 10 मध्ये 2च पंचवार्षिक होतात. बाकीचे उद्योग आम्ही कधी करायचे. हे पांडुरंग म्हणाले बरं का, मी नाही नामा. अरे तेव्हा आयुष्य भरपूर होतं बाबा. आताची अवधी थोडी असे. आताची अवधी थोडी आताची अवधी थोडी वेळी होती आयुष्याची वेळी होती आयुष्याची आताची अवधी थोडी माझ्या आवाजात आवाज मिसळला. मला वाटलं पाठ आहे म्हणून थांबलो. पुढचं काहीच नाही. लारे लारे हे तेव्हाच तय तात्या तये वेळी होती आयुष्याची वृद्धी. नाताची अवधी थोडी असे. बाकीचं माहित नाही. देवा प्रतिज्ञा केली हे खरं. ठीक आहे. असं म्हटल्यावर अण्णा पांडुरंग सरस्वतीकडे जातात. सरस्वते माझ्या नामाच्या जिवेवर निवास करा. देवा तो शिंप्याचा नामा, तुम्ही ब्रह्मांडाचा मालक, त्याच्यासाठी वशिला घेऊन. त्याचं कारण आहे सरस्वते. लाडका लढीवाळ नामा माझे ताणे आणि तयाला मजवीन कोण आहे. संपूर्ण घरचं घर अभंग लिहायला बसवलं. नामदेवाच्या घरी 14 लोक होते. हिशोब तुम्ही करा. राजाई गोणाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बाप लेक नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी लाडाई गोडाई यसाई साकराई चौघी सुना पायी नामयाच्या औबाई लेकी निंबाबाई बहिणीन वेडी पिशी जणी दाशी त्याची. किती झाले कोण मोजले म्हणा. बरं पुन्हा एकदा. राजाई न गोणाई ह्या दोघी सासू सुना म्हणजे 2. दामान नामा हे बाप लेक 2 न 2 4. नारायण विठोबा महादेव न गोविंदा हे 4 मुलं म्हणजे 4 न 4 8. आणि 4 सुना लाडाई गोडाई यसाईन साकराई 8 न 4 12. आऊबाई मुलगी होती आणि निंबाबाई बहीण होती. 12 न 2 14 आणि 15वी होती जणाबाई. एवढेचे एवढे अभंग लिहायला बसले. नामदेवाचे घरी नामदेवाचे घरी 14 स्मरते हरी 14 स्मरते हरी 14 जन स्मरते हरी 14 जनी स्मरते हरी 14 जन स्मरते हरी. स्मरती हरी चौघे पुत्र चौघ्या सुना नित्य स्मरती नारायणान प्रत्येकाने अभंग केले. 1.5 कोटी अभंग. विठ्याचा झगडा प्रेमाचा रगडा प्रेमळतो लाडाई गोडाई असाई साकराई 2.5 कोटी पायी केली त्याने. 54 कोटी अभंग प्रत्यक्ष कवितेचे 7 नामयाचे. 50 लक्ष अभंग रखमाईने केले. 1 कोटी केले पांडुरंगे. शेवटी 12.5 कोटी जणाईची वाणी. नामा म्हणे आई निवड केली निकीन राहिले ते बाकी 4 कोटी ते तुकोबा राय. नंतर इथपर्यंत आलो आपण. 12.5 कोटी अभंग लिहिणारी जनाबाई देवाला मती मंद मी तुझी दासी मती मंद मी तुझी मती मंद मी तुझी दासी. धाम द्यावा पाया पाशी धाम द्यावा पाया पाशी धाम द्यावा पाया पाया जमला होता.
ही नम्रता आहे बरं का गुरुजी. मती मंद मी तुझी दासी, आता मला कोणी नाही देवा, बस ठाव द्यावा पायापासी. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ, चाल मध्येच घेऊ, मग नंतर बरोबर मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल बरं का ढाकणे बाबा. घाई करायची नाही. एकदा काकूसाठी सर्वांनी हात वर करा, संप्रदायाच्या नंतर घेऊ आपण. बाश जमला. एका तालात भाषणाच्या टाळा नाही. सकाराम पाटील भाषणाच्या नाही, ते मला सवय नाही. भजनात आहे. एका तालात दोडगे ताल तिकडे बसलेला. रखुमाई एक एक हातवर एक 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 शूटिंग वाले हे टाटा बिरलाल नाही. काकू स्वर्गात आनंदानं. काकूच्या डोळ्याला धारा लागल्या असेल. अजूनही माझे लेकर कसं भजन करतात. एक 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 विठोबा रखुमाई मेले बापा मेला, माय मेले बापा मेला, माय मेले बापा मेला, माय मेले बापा मेला, माय मेले बापा मेला. सांभाळ विठ्ठला, आता सांभाळ विठ्ठला, मेले करू मी तुझे गाले करू.
विठ्ठल उलट झालं उलट जमलं बाबा सध्या खालीच राहू दे ठेवू बरोबर करू हा शाबास नको मजसी अवहेरू मी तुझे गारले करू आणि तू जर स्वीकार केला नाही देवा तर माझा कोणीच स्वीकार करणार नाही कारण मती मंद मी तुझी दासी म्हणून ठाव द्यावा पायापाशी देव 1:15 म्हणले बरोबर करू आपण 11:15 पासून तुला माझाच एवढा का आग्रह आहे त्याचं कारण आहे देवा तुझं बिन सखे कोण तुझं बिन सखे कोण तुझं बिन सखे कोण सखे कोण तुझं बिन 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 सखे कोण माझे करील संरक्षण माझे करील संरक्षण मी तुझे गाणे करू मी तुझे गाणे करू माझे करील संरक्षण करील संरक्षण मी तुझे गाणे करू तुझे गाणे करू त्याचं कारण आहे का तुलाच आग्रह करण्याचं कारण आहे तुझं विन सखे कोण माझे करील संरक्षण बाकीचे हे बाकीचे सखे तोपर्यंतच असतात जीव शरीराची प्रीत दोघे एक रूपे वर्तत घरी दारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी सर्वात मोठं मित्रत्व जर कोणाचं असेल जगात जीवाचं आणि शरीराचं आहे याच्यापेक्षा मैत्री कोणीच करू शकत नाही बाकी सगळे जीव आणि शरीर जिथं जाईल तिथं दोघं सोबत आहे आता तुम्ही कीर्तनाला आला जीव घरी आहे आणि बॉडी इथं आली का बॉडी घरी राहिली आणि जीव आला जिथे जाईल जीव शरीराची प्रीत दोघे एकरूपे वर्तत फासावर जायच्या वेळेला सर्व परिवार बाजूला राहतो पण फासावर जाताना सुद्धा दोघं सोबत असतात जीव आणि देह जीव शरीराची प्रीत दोघे एकरूपे वर्तत घरी दारी सुख दुःखात पडदा नसे दोघासी एवढे दोघाचे सख्यत्व चालत असता प्रेम प्रीतन काळे येऊनी अकस्मात जीवाशी पाश घातला आणि मग जीव जाण्याची तयारी करतं तेव्हा शरीर रडतं त्यावेळेला जाऊ नको जीवा जाऊ नको अरे तू माझ्यात आहे म्हणून मी कोणाचा काका कोणाचा मामा कोणाचा पती कोणाचा दीर ही नातेसंबंध तुझ्यामुळे तू माझ्यातनं गेला ज्या बंगल्यात मी 65 वर्ष होतो तू गेल्यावर माझे पोरं मला 5 तास नाही ठेवायचे आणि सगळे तसंच असते पा बाहेर बसल्यावर काय चर्चा चालते उदास उठ कशा करता उशीर ते म्हणतात ज्याला विचारलं ते वैतागून म्हणतात मुलगी यायची म्हणतात बुवा ते वैतागलेलंच असतं मुलगी कुठून यायची आहे दिल्ली अरे काय पागल झाला का म्हणा दिल्लीहून मुलगी यायला 22 तास डेड बॉडीचं काय होणार आता कोणाची वाट बघू नका म्हणाव काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार काढा काढा म्हणती असा झाला भूमिभार म्हणती असा भूमिभार स्वजन सुगोत्र काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार काढा काढा म्हणती अशी झाला भूमिभार काढा काढा म्हणती असा झाला भूमिभार झाला भूमिभार हा जीवाचा आणि देहाचा संवाद आहे
आपण म्हणतो ना बऱ्याच वेळेचं खाली टाकलं पण प्राण जात नाही. अरे शरीर त्याला सोडत नाही, इतक्या वर्षाचा संबंध असतो म्हणून शरीर धरू धरू ठेवतं जीवाला. आणि कोणी असो, इथे वशिलेबाजी चालत नाही. आणि अण्णा हे वयमानावर नाही, हे लक्षात ठेवा, तिकिटावर आहे. आपण प्रवासी आहो ना, प्रवासी. आणि प्रवास कशावर असतो? काय असंही म्हणतील, तुम्ही नागपूरहून आला, अण्णांनी सहज विचारलं मला प्रवास कसा काय, ते चकित झाले ऐकून. सकाराम पाटील साक्षीदार आहे. नाशिकचं कीर्तन करून गेवराईला आलो काल, बरोबर आहे. मग गेवराई येऊन इथं बसला बाबा कीर्तनाला, असंच म्हणतील ना काही. हे पहा, त्यांना विचारा. बरोबर 7:30 नांदेडला पोहोचलो. आजचं सांगतो, तुमचे लोक पाहत होते गाडी. 7:30 नांदेडला होतो पहाटे. पुन्हा 10:30 सकाराम पाटलाकडे अण्णाचा फोन आला. म्हटलं आता फेटा बांधतोय नांदेडला. म्हटलं आलो. कधी कधी घड्याळ माझ्याकरता थांबतं, थांबा डोक मारा जायचे. तात्यांना म्हटलं माझं कीर्तन त्याच दिवशी होईल, वट सावित्री. बरोबर वेळ झाला. तसं सर्व झालेलं असेल तेव्हा 1:30 वाजलेला असेल. सर्व म्हणजे काय काय? माझं कीर्तन, आरती करू. आरती नंतर 15 मिनिट अण्णांच्याकडे माईक देतो. 1:15 म्हणजे अण्णालाही पुढचा हिशोब कळला. 1:30 त्यांनी माईक सोडायचा. आणि मग काकू आणि नाना प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वांना इथे अन्नदान आहे. जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. पुन्हा एकदा सांगितलं, पण आता सांगितलं. प्रवासी नागपूरहून आपण प्रवासीच आहोत, तुम्ही आम्ही सगळे. प्रवास कधी संपतो? बीडचा माणूस पुण्याला गेल्यावर का? अरे पुण्याहून येतो, बाथरूम मध्ये फ्रेश होतो, ज्या बाकड्यावर बसलं सकाळी तिथं येऊन बसतं संध्याकाळी. आणि बायकोला म्हणता अनबरच्या कटकट संपली. म्हणजे सकाळी जिथून गेलं पुन्हा तिथं आलं, प्रवास संपला. तसा आपण जिथून आलो, नीट आहे का, तिथं जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. आता आपण प्रवासी आहोत. आम्ही ज्याला मरण समजतो ना, महात्मे त्याला प्रवासाचा पूर्णविराम. तो तरणा बांडपोऱ्या मरून पडला होता, रडारड चालू होती. ते एक भगव्या वेशाचे महात्मे आले. क्यों रोते हो? इकलौता बेटा था, महाराज गुजर गया सुबह 8:30 बजे. ऐसा बुरा मत बोलो. जी महाराज गुजर गया. अरे ऐसा बुरा मत बोलो. तो वो सोया था जमीन पर, आप कहते हो मर गया. वो था अपने सफर में, आज अपने घर गया. हा प्रवास आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही. ज्याचा मामा श्रीकृष्ण होता आणि बाप अर्जुन होता, त्याचा भाचा अभिमन्यू मेला. मग भगवान श्रीकृष्णाचा भाचा मेला, तर आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का? मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. जगन्माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, आणि ब्रह्मांडाचा धनी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप मेला दशरथ राजा, पाणी प्रधानानं पाजलं. 4पैकी एकही पाणी पाजायला नव्हतं. कोणी असू द्या, जायचंय सर. पोलीस पटेल, पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम जोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम रोगी. पीर मर गए पैगंबर मर गए हकीम जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा 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 जोगी. चमका अजब तड़का में, तू क्या जाने लड़का में. चमका अजब तड़का
नाहीतर 92 वर्षाचा आजोबा काठी टेकत प्रेत यात्रेत जातो आणि 22चा जवान नातू मरतो. चिता पेटली ना, ते जवान पोर आहे 22 वर्षाचं आणि हुंक देऊन रडतय ते म्हातार 92चं आहे. असं का झालं? तिकीट संपलं. विठ्ठल म्हणून तुझ्या माझ्या ते जीवाचं देहाचं सांगत होतो मी. ते सांगतात तुझ्या माझ्या संगती करून सखे लागती विश्वजन. तू माझ्यात आहे म्हणून हे आमचे सखे. शेवटच्या दिवशी यातला एकही सखा उपयोगाला नाही. आराम कहे सब संग साथ जब वक्त पड़ा तब कोई नहीं. मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, वह जलाने वाले लाखों थे चलने वाला कोई नहीं. म्हणून जीवाचा देहाचा संवाद सांगितला. मी तुझे माझे संगती करून सखे लागती विश्वजन. हे सखे तोपर्यंत आहे सब पैसे के भाई. एकदा ते संपलं की सखे दूर गेलेच. मग खरा सखा कोण? एकतर सखा संतानी, संताला म्हटलं अथवा संतानी देवाला म्हटलं. जनाबाईला विचारलं सखा कोण? जणी बैसली न्हायाला. त्यांचं भांडण असलं तरी आत प्रेम होतं आणि आमचं वरून भजन असलं तरी आतून भांडण आहे. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. नाही तर खरं सांगा, हे भजन आहे का नाना? भजन आहे का? अरे इठ्या इठ्या मूळ माळे. एवढ्या शिव्या जनाबाईनं घातल्या देवाला, तरी जणी बैसली न्हायाला आणि पाणी नाही विसाण्याला. गरम पाणी झालं तर मग गार होतावं आणि गार झालं तर देवानं गरम होतावं. आणि जनाबाईला तिची वेणी फणी करावी आणि जनाबाईनं पंढरपुरात सांगावं. जनी सांगे लोका नाबू गाली माझा सखा, नाबू गाली माझा सखा, नाबू गाली माझा सखा. जनी सांगे लोका नाबू गाली माझा सखा, नाबू गाली माझा सखा, नाबू गाली माझा सखा. एक तर संताला सखा म्हटलं ना. जणी सांगे लोका. इथून चाललंय बरं का. अभंग हाही जनाबाईचाच आहे, तोही जनाबाईचाच आहे. वेल्डिंग चालू आहे. तुझं विन सखे कोण, माझे करील संरक्षण, याच्यावर चाललंय. जणी सांगे लोकांना नाऊ गाली माझा सखा. हे रुक्माई आईपर्यंत चर्चा गेली आणि रुक्माईनं मग रात्री 7-12. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिकी बिल्ली बन जाता है. बाहेर बाजूला साहेब आले. साहेब घरी नाही. तसं पांडुरंगाचं सांगतो मी रुक्माईला. रुक्माईनं विचारलं काय ऐकते पंढरपुरात? तो शिंप्याचा नामा, त्याची दासी जणी आणि तुम्ही ब्रह्मांडाचा धनी आणि त्याची वेणी फणी. शोभतं का तुम्हाला हे? देवाच्या डोळ्याला धारा लागल्या. मी का जातो रुक्माई? रडून सांगितलं माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी, माझ्या जनीला नाही कोणी. मी देव घाली पाणी म्हणून, देव घाली पाणी, देव घाली पाणी म्हणून, देव घाली, देव घाली पाणी म्हणून, देव घाला पाणी. माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी, म्हणून देव घाली पाणी. माझ्या जनीला नाही देव नाही कोणी,
माझ्या जणीला माझ्याशिवाय कोण आहे. तिनंही म्हणावं न्हाऊ घाली माझा सखा, म्हणून शब्द आहे तुझं विन सखे कोण. मी दुसरीकडे का नाही, तुझाच आग्रह का करते देवा. तुझं विन सखे कोण आणि माझे करील संरक्षण. आणि देवा पारियक वाजला आता. अंत किती पासी देवा, अंत किती पासी देवा, अंत किती पासी देवा, अंत किती पासी देवा. थोर श्रम झाले जीवा, थोर श्रम झाले जीवा, मी तुझे गाले करू, मी तुझे गाले करू. आले जीवा थोर श्रम झाले जीवा, मी तुझे गाले करू, मी तुझे गाले करू. अंत किती पहासी देवा, थोर श्रम झाले जीवा. याचा एक वेगळा भाव दिलेला आहे. थोर श्रम झाले म्हणजे 184 एवणी द्वारी झालो भिकारी याचक. ते गर्भदरीची यातना, आठविता थर कापू म्हणा, नको नको रघुनंदना चिळसी म्हणा येतसे. एक एक एवणीन कोटी कोटी फेरा आणि मनुष्य देहवारा मग लागे. याला म्हणतात थोर श्रम झाले जीवा, अंत किती पाशी देवा. बस, कारण यरजार संपवण्याची क्षमता फक्त त्याच्यात आहे. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्ये मीची येकू. जो मज होय अनन्य, हे शब्द महत्वाचे आहे. आता काकूच्या बाबतीत अध्यक्ष महोदयांनी सगळे सांगितलं. 10 मिनिटात अख्खं कीर्तन केलं तुम्ही, सगळी माहिती मिळाली. आता शेवटी अण्णाकडे देतो. बरोबर करू पोलीस पाटील, तुम्ही काळजी करू नका, बरोबर सगळे करू. तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्मा नाही आला. बस एवढ्या करता मी तुझ्याकडे आली. अंत किती पासी देवान 184 एवढी फिरत आली ना, थोर श्रम झाले जीवा. आता बरोबर करू आपण. आमची नाव वेगळी, ढाकणे बाबा. देवाची संताची नाव अर्थपूर्ण आहे. आमच्या नावात काही अर्थ नाही. काय अर्थ नाही. आमची नाव म्हणजे मी काल सांगितलं एसटीला दिलेले नंबर. MS 14, 5457, पुणे सातारा ओळखण्यासाठी सगळ्या गाड्या सारख्या. नाव वाघमारे, उंदेर